नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 जुलै 2026. आज राज्यामध्ये 5 जुलैपासून 5, 6, 7 पर्यंत आणखीन 3 दिवस राज्यात पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. 8 तारखेच्या नंतर राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे. म्हणून ज्यांचे पेरणी राहिली असेल तर तुम्ही काय करायचं, 8 तारखेच्या नंतर तुम्ही तुमची पेरणी करू शकता. कारण की आणखीन 3 दिवस 5 जुलै, 6 जुलै आणि 7 जुलै आणखीन 3 दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात. मुंबई, पुणे, नाशिककडे जास्त पाऊस राहील. त्याच्यानंतर विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भाकडे आज 5-6 जिल्ह्यामध्ये खूप जोराचा पाऊस पडेल म्हणून हे लक्षात घ्यायचं. मराठवाड्यात देखील असाच रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तसेच नाशिककडं, मुंबईकडं मात्र ह्या 3 दिवस मात्र खूप पाऊस पडणार आहे. नाशिककडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अति मुसळधार पडणार आहे. मुंबईला मात्र रेनफॉल म्हणजे खूप हेवी टू हेवी म्हणजे खूप पाऊस पडणार आहे. जवळपास ह्या 3 दिवसामध्ये म्हणजे 5 जुलै, 6, 7, 8 तारखेपर्यंत मुंबईकडे 8 जुलैपर्यंत पाऊस राहणार आहे. 9 तारखेच्या नंतर मुंबईचा देखील पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने देखील काळजी घेण्याची गरज आहे. कारण की 3 दिवस खूप अतिवृष्टी होणार आहे म्हणून हे देखील मुंबईकरांना अंदाज लक्षात घ्यायचा. कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर, इकडे धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा या भागामध्ये असाच स्वरूपाचा रिमझिम कुठं पेंडवालता पाऊस असा चालू राहणार आहे. आणि ईदभर ओल गेल्याच्या नंतर त्यांनी देखील 8 तारखेच्या नंतर पाऊस उघडल्याच्या नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. विदर्भात देखील मात्र पूर्व आणि पश्चिम विदर्भात आज देखील म्हणजे आज 5 जुलै, 6 आणि 7 तारखेपर्यंत आणखीन 3 दिवस 7 तारखेपर्यंत विदर्भात देखील पावसाचा जोर असाच राहणार आहे. काही ठिकाणी अमरावती जिल्हा, अकोला, बुलढाणा जिल्हा पाऊस जास्त असल्यामुळे त्यांचे वापस न झाल्यामुळे त्यांच्या पेरण्या राहिल्या. त्या शेतकऱ्याचे फोन येत होते की पाऊस कधी थांबत. तर त्या शेतकऱ्याला, विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 7 तारखेपासून तुमच्या विदर्भाचा पावसाचा जोर ओसरणार आहे. नंतर तुम्ही तुमच्या पेरण्या करू शकता. नाशिकला मात्र आता आजपासून जी पावसाचा जोर राहील तर 4, 5, 6, 7 ते दुटोंदे मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरात मात्र त्या मारुतीला मात्र पाणी लागण म्हणून हे लक्षात येतं. कारण की आता खूप वरती खूप पाऊस पडणार आहे. आज रात्री त्याला दुपारनंतर नाशिकच्या वरच्या भागात खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे आज नाशिककडे म्हणजे नद्याला चांगला पूर येण्याची शक्यता आहे. म्हणजे आज पाऊस पडल्याच्या नंतर उद्या देखील नाशिककडल्या बऱ्याच नद्या अशा चांगल्या जोरानं वाहतील म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि आपण आपले पाईपलाईन असेल तर तुम्ही तुमची काळजी घ्यायची. तर सोलापूर जिल्ह्यात आज देखील पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे इकडे जसा उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार तितका जोरात तिकडे पडणार नाही, पण तिकडे ना पिकाला लागल तसा म्हणजे पडणार आहे, म्हणजे वावणी पडणार आहे आणि तिकडे देखील पेरण्या होणार आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यात आज चांगला पाऊस सुरू होणार आहे. सांगली जिल्ह्यात देखील आज सुरू होणार आहे, सुरू झाला देखील असेल. आटपाडी, पंढरपूर सगळीकडे आज पाऊस सुरू होईल. इकडं आज मात्र बीड जिल्ह्यामध्ये कडाष्टी जे जामखेडचा परिसर आहे त्या भागांमध्ये आज मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात. अहिल्यानगरकडे जोरात पाऊस पडल्यामुळे आज अहिल्यानगरकडे जोरात पाऊस पडत असल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये देखील त्याच्या नद्या खाली पाणी येतंय. तर त्यांनी स्वतःची काळजी घ्यायची. आपण आपले पाळीव प्राणी, जनावरे त्या नदीकाठी बांधू नये. कारण की काय होणार, अहिल्यानगरकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचं पाणी इकडे बीड जिल्ह्याकडे पाथर्डीकडे येतंय. त्याच्यामुळे त्यांनी ते देखील काळजी घ्यायची. सांगायचं झालं तर नदीकाठच्या लोकांनी आपण आपली पाळीव प्राणी मात्र सुरक्षा स्थळी आणून ठेवावे. कारण की 4 दिवस आणखीन आज 4, 5, 6, 7, 8 तारखेपर्यंत राज्यात काही काही ठिकाणी खूपच जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे, कुठं पेंडॉलता पडणार आहे, काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, काही ठिकाणी शेतामध्ये पाणी सजल असा पडणार आहे. पण सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे. सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. शेतकऱ्याला विनंती, ह्या 4 दिवसात जरी तुमच्या पेरण्या नाही झाल्या, 8 तारखेच्या नंतर थोडी उघाड भेटणार आहे. 8 जुलैच्या नंतर पावसाची उघाड झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पेरण्या करू शकता. हे जे पाऊस आहे, समजा तुम्हाला सांगतो परभणी जिल्हा झालं, जालना जिल्हा झाला, अमरावती जिल्हा, ह्या पावसात काय झालं, सगळीकडे पाऊस पडलाय. पण काही काही असे 5-5, 7-7 गाव आहे ते सुटलेले आहेत. पण ह्या ना आता हे 4 दिवस पाऊस पडेल ना त्याच्यात देखील कव्हर होणार आहे म्हणून हे लक्षात आहे. आताच मला बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा फोन आला की आमच्या इकडे पाऊस कधी बंद होतं. मी म्हणलं कशामुळे, तर ते म्हणले आमच्या पेरण्याच राहिल्यात, काही पाऊसच पेरू देईना आम्हाला, म्हणजे पाऊस उघडणच त्यांचं म्हणणं आलं. अमरावती जिल्ह्यात तशीच परिस्थिती झाली, भंडाऱ्याकडे देखील तशीच परिस्थिती झाली. कारण की तिकडे पाऊसच उघडणार म्हणून त्यांच्या पेरण्याच राहिल्या. म्हणजे काही ठिकाणी असं झालं
पाऊस असल्यामुळे त्यांच्या पेरण्या राहिल्या आणि काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळे त्यांना पेरण्या राहिल्या. म्हणजे दोन्ही बाजू येतात. म्हणून म्हणतो सगळ्यांच्या पेरण्या 8 तारखेच्या नंतर सगळं 8 तारखेच्या नंतर हवामान कोरडं होणार आहे आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही. 8 तारखेपर्यंत मात्र ज्या भागात पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. सगळ्या शेतकऱ्यांना पेरण्या होणार आहेत. म्हणून ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. धन्यवाद.